नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज ना तुमच्याशी मी एक ब्लाऊज कटिंग शेअर करणार आहे. हे बघा, ब्लाऊज कटिंग करताना कपडा किंवा पेपर जे आपण घेतो ते नेहमी बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची असते आणि ओपन बाजू समोरच्या बाजूला. पण मी दोन्ही एकत्र काढते आणि पेपरचं थोडं बचत व्हावं त्या साईडला, म्हणून मी ओपन बाजू माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि बंद बाजू समोर. पण रिअलमध्ये आपल्याला हे उलटं करायचं आहे. आता हे बघा, कटोरीचं ब्लाऊज आहे 28 इंच छातीचा माप आहे. आपल्या उंची आहे 12.5, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. शोल्डर आहे 4.5 इंच, डीप मागे खूप थोडा डीप गळा आहे. मुंढा आहे आपला 5 इंच. छातीचं सांगितले मी तुम्हाला. कमर 24 इंच आहे. पुढचा गळा 6 इंच आहे, मागचा गळा 10 इंच आहे आणि योकच्या साईडला घ्यायचं आपल्याला 2 ते 3 आणि कटोरी आहे आपली 4.5 इंचाची तर चला आता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया. हे बघा, पेपर असो किंवा ब्लाऊज पीस, तुम्ही नेहमी पहिली आपल्याला एक सरळ लाईन मारून घ्यायची. त्याने काय होतं, मापे खालीवर होत नाहीत. त्यामुळे पहिले कधी पण जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला एक पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता आपण मेजर टेपने मापे आखून घेऊया. हे बघा, आपली उंची आहे 12.5 इंच. पण आपण मागचा पुढचा भाग दोन्ही एकत्र काढतो आहे, त्यामुळे आपल्याला हे 1 इंच एक्स्ट्रा जास्तीचं घ्यायचं आहे. हे फक्त पुढच्या भागासाठी आहे, मागच्या भागासाठी नाही आहे. म्हणजे हे बघा, मी तुम्हाला समजवते की आपली उंची आहे 12.5, त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. ठीक आहे, हे त्याच्या व्यतिरिक्त 1 इंच जास्त घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या 12.5ला मध्ये 1 इंच मिळवल्यावर म्हणजे इथपासून आपल्याला मार्किंग सुरू करायचं आहे. तो 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे योगपट्टीसाठी, म्हणजे कारण की आपण पुढचा भागही एकदाच काढतोय ना, म्हणून. आता हे बघा, अशी सरळ लाईन मारून घेऊया. आपल्याला जेवढी उंची असेल त्याच्यामुळे 1 इंच मिळवायचं आहे. 12.5 असेल तर त्याच्यात 1 इंच. आता हे बघा, आता हे आपलं शोल्डर घेऊया आपण. शोल्डर आहे आपलं 4.5 इंचाचं, कारण की मापही खूप लहान आहे आणि गळाही डीप आहे, त्याच्यामुळे कमी शोल्डर घ्यायचं आहे. आपली गळा रुंदी आहे 3 इंचाची. शोल्डर पट्टी आहे आपली 3 इंचाची, त्याच्यामुळं आपली ॲटोमॅटिक गळा रुंदी आपल्याला 1.5 इंच मिळते. शोल्डर पट्टी आपण घेतली की आपल्याला ॲटोमॅटिकच गळा रुंदी आपल्याला 1.5 इंच मिळते. आता हे बघा, आपण इथे घेऊया मुंढा 5वर निशाण लावूया. जेवढं आपण वरती घेतले तसंच सेम अंतर आपल्याला इथे खाली घ्यायचं आहे. हे बघा, असं खाली आखून घेऊया. सेम सरळ लाईन मारून घ्यायची, जेणेकरून मुंढ्यामध्ये मागे पुढे काही फरक पडत नाही. हे बघा, आता आपली छाती आहे 28 इंच. तर आपल्याला 28चा आता आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. म्हणजे आपल्याला 28ला 4ने भागायचं आहे. ठीक आहे, 7 चोक 28. ठीक आहे, 7 चोक 28 किंवा तुम्ही मेजर टेपला 4 वेळेस फोल्ड केलं तरी तुम्हाला माप येऊन जाईल 28पर्यंत. हे बघा, 7 चोक 28 आणि आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन. जर मोठं माप असेल तर 1.25 घेतलं तरी चालतं, जेणेकरून कधी लूज करायचं असेल तर. आपली कमर आहे 24 इंचाची. तर 24ला 4ने भागायचं आहे. 24ला आपल्याला 4ने भागल्यावर आपल्याला येतं 6 इंच. 6 इंचामध्ये आपल्याला अजून 1 इंच टक्ससाठी मिक्स करायचं आहे. टक्ससाठी आपण एक वाढवून घेऊ आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. जेवढी आपण वरती घेतली ना तेवढंच मार्जिन आपल्याला खाली घ्यायचं आहे. असं नको की वरती 1.5 घेतले खाली 1 घेतोय मार्जिन, नाही. सेम सगळीकडे, म्हणजे बाहीमध्ये, कमरेत, सगळीकडे सेम 1.5 इंचच मार्जिन घ्यायचे आहे. मार्जिन कमी जास्त झाले तर शिलाई फिटिंग करताना वाकडे तिकडे येते, सरळ येत नाही, म्हणून मार्जिन सगळीकडे सेम घ्यायचे. आता आपण इथे आर्महोल काढूया. आपण नॉर्मली जर मोठं माप असलं ना तर आपण त्याला 1.5 इंचाचा मुंढ्याला आकार देतो आपल्या, मोठं माप असलं की. पण आता आपलं माप छोटं आहे, त्यामुळे मुंढ्याला एवढा मोठा आकार द्यायची गरज नाही. तर आपण 1 इंचावर हा मुंढ्याचा आकार देणार आहोत. 1 इंचावर मुंढ्याचा आकार आपण देऊन घेऊया. हे बघा, हे जे 5 आहे याचा आपल्याला मध्य काढायचं आहे. 2.5वर एक मध्य आला आणि आता हे 3 पॉईंट आपण असे हळूहळू जोडून घेऊया. हे बघा, हळूहळू जोडून घ्यायचे आणि थोडंसं आपल्याला खाली क्रॉस जायचं आहे. फक्त 1/2 इंचाने, फक्त 1/2 इंचाने किंवा पाव इंचाने आपल्याला खाली जायचं आहे. हे बघा, आणि हा आपण आतला मुंढा घेऊया 1/2 इंचावर, म्हणजे 1पेक्षा कमी असा
हा आपला आतला मुंडा आहे, कारण की आपण मागचा आणि पुढचा दोन्ही भाग एकत्र काढत आहोत म्हणून. हे बघा, म्हणून आपण दोन्ही आखून घेतलेत. आपला मागचा गळा आहे 10 इंचाचा, 10 इंचाचा गळा आहे आणि मी खाली गळा रुंदी 2.5 इंचाची ठेवली. थोडं जर डीप हवं असेल तर तुम्ही 3 इंच, 3.25 इंच किंवा 4 इंच, 4.25 इंच इथपर्यंत ठेवू शकतो जर आपल्याला जास्त डीप गळा हवा असेल खालच्या बाजूने. तर वरती एवढं मोठं नाही ठेवायचं. आता हे बघा, आपण असा शेप देऊन घेतला. आता आपली ही मागच्या बाजूची कटिंग झालेली आहे. आपल्याला हवं असेल तसं आपण गोल आकार देऊ शकतो किंवा आपण चौकोनच कापू शकतो किंवा दुसरेही आकार गळ्याचे आपल्याला इथे देता येईल. आणि आपल्याला नेहमी 1/2 इंच हे शोल्डर डाऊन करायचं असतं, म्हणजे गळ्याच्या साईडला आपल्याला हे डाऊन घ्यायचं असतं. हे बघा, जर आपला गळाने खूप ब्रॉड असेल ना, त्या नेहमी गळ्याच्या साईडला हे आपल्याला पट्टी उतरवायची आहे. नाहीतर काय होतं, आर्महोल खाली हे होतं. सॉरी. हे बघा, आता आपण इथून हे जो एक्स्ट्रा भाग घेतला होता तो पहिला कापून घेते मी. ॲक्च्युली हे खालच्यासाठी एक्स्ट्रा भाग आहे, आपल्या पुढच्या भागासाठी आपल्याला एक्स्ट्रा भाग हवा आहे, मागच्या भागासाठी नको आहे. आता याच्यापुढे मी दोन्ही भाग एकत्र कापले आहे, मागचा भाग आणि पुढचा भाग, दोन्ही भाग आपण एकत्र कापून घेऊया. हे बघा, आता अशा पद्धतीने आपण याला कापून घेऊया. तुम्हाला माझे हे व्हिडिओ कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल, सांगताना एखादा काही पॉईंट समजला नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. बोलता बोलता माझा चुकून एखादा फंबल पडला असेल तर त्याबद्दल सॉरी, पण मी पूर्ण प्रयत्न करत आहे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा. हे बघा, आता आपला मागचा भाग झालेला आहे, हा आपला आता पुढचा भाग आहे. हे बघा, ही जी आपण एक्स्ट्रा घेतलेलं आणि जी पहिली सरळ लाईन मारली होती ना, त्या सरळ लाईनला आपण कापून घेते, म्हणजे नाहीतर मग अजून जास्त 1/2 इंचाने पुढचा भाग वाढेल, म्हणून ही लाईन मी सरळ करून घेते. हे बघा, हे 1 इंच आपला आता आपण पुढच्या भागात वाढवलेलं आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या फरक लक्षात येईल. हा मागचा भाग आहे आपला आणि मागच्या भागामध्ये आपल्याला पुढचा भाग आपण 1 इंच वाढवलेला आहे. कशासाठी? योकपट्टीसाठी. खालची जी योकपट्टी असते, क्रॉसपट्टी, सॉरी, त्या क्रॉसपट्टीसाठी आपण याला 1 इंच पुढील भागामध्ये अगोदरच वाढवून घेतलं आहे, जेणेकरून काय होईल, कापल्यानंतर आपल्याला कपड्यावर परत वेगळं वाढवण्याची गरज नाही, फक्त कटोरीच वाढवावी लागेल. हे बघा, आता आपण इथे आर्महोलला शेप देऊन घेऊया. 1/2 इंच कमी करून आर्महोलला असा आपण इथून शेप देऊन घेऊया. जर छातीचा भाग जास्त असेल तर आपण इथे थोडासा अजून खोल शेप दिला असता, पण छातीचा भाग कमी असल्यामुळे आपण इथे कमी आर्महोलला गोल डिप कमी दिला आहे. आता आपण पुढचा गळा आखून घेऊया. पुढचा गळा आहे आपला 6 इंच आणि गळ्याची रुंदी आहे आपली 2.5 इंच. वरती आपण 1.5 घेतले, पण खाली आपल्याला 2.5 इंच किंवा 2.25 इंच घ्यायचं आहे, नाहीतर त्याने काय होईल, गळा खूप असा पॅक होऊन जातो. हे बघा, असं चौकोन बॉक्स तयार होईल बघा. आता आपण इथे गोलाकार देऊया. एकदम जर आपण खाली पण 1.5 घेतलं असतं ना तर गळा खूप असा पॅक झाला असता आणि ब्लाऊज घालताना कम्फर्टेबल नसतं राहिलं. हे बघा, आता आपण इथं 2 इंचावर एक आपली ही 2.5 इंचावर आपण एक गळा योकपट्टीसाठी लाईन आखून घेऊया, सरळ लाईन. हे बघा, आपण अशी सरळ लाईन करून घेऊया योकपट्टीसाठी. आता आपल्याला इथे 1/2 इंच वरती घ्यायचं आहे, कटोरीच्या भागाकडून 1/2 इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला छातीचा 10वा भाग काढायचा आहे, म्हणजे आपली जेवढी छाती असेल, जेवढा 10वा भाग येईल तो इथून आपल्याला असा आखायचा आहे आणि त्याला असं थोडासा गोलाकार द्यायचा आहे. हे बघा, असा आपण असं डायरेक्ट पट्टी घेऊन असा त्रिकोण नाही द्यायचा, मग ते शिवताना व्यवस्थित येत नाही, त्याला थोडासा असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा, एकदम काटकोन आकार दिला ना तर ते शिवताना असे टोक तयार होतात, त्यामुळे नेहमी गोल आकार द्यायचा आहे. आता आपण कटोरीचं माप आखून घेऊया. कटोरी आपण 4.5 किंवा 4.25 घेऊ शकतो. हे बघा, मी 4.5 इंचावर एक मार्किंग केले. 3 इंच मी वरती घेते असं. हे बघा, 3 इंच वरती घेतलेलं आहे. आता आपण इथे 2.5 इंच आतल्या आर्महोलपासून 2.5 इंचावर मार्किंग घेतो, पण हे माप लहान असल्यामुळे मी 2.25 वर मार्किंग घेतलेलं आहे. इथून आपण 1 इंचावर वरती घेणार आहोत गळ्याच्या साईडला आणि आता आपण हे 3 पॉईंट जोडून घेऊया.
हे बघा अशा पद्धतीने हे 3 पॉईंट जोडून घेऊया. तुम्ही बघत असाल कटोरीला किती सुंदर असा गोल आकार आलेला आहे. बघा किती सुंदर असा गोल आकार आलेला आहे. आता याचा आपण मध्य काढूया. हे बघा याचा असा आपण मध्य काढून घेऊया. मेजर टेपला मधून फोल्ड केलं की हा आपला याचा मध्यभाग आहे कटोरीचा. तर आता मी तुम्हाला ही कटोरी कापून दाखवते. हे बघा व्हिडिओमध्ये काही कन्फ्युजन असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी ऑलरेडी एक 28 इंचाचं अपलोड केलेलं आहे, पण मी परत सांगते. हे बघा आपण मागच्या पुढेच्या भागाला योगला थोडंसं 1/2 इंच आपल्याला वरती क्रॉस करून कापून घ्यायचं आहे. कारण की कधी कधी ना आपल्या आर्महोलमध्ये जे झोल येतात ना ते इथे येणं बंद होईल. जो एक्स्ट्रा कपडा असतो ना हा आपण थोडासा कापून घ्यायचा. कारण की आपण मागचा भागही 1/2 इंचाने कमी करतो, म्हणून आपल्याला समोरच्या भागातही आपल्याला 1/2 इंच कमी करायचा. ते 1/2 इंच कमी करायचा आहे, जेणेकरून जो आर्महोलमध्ये झोल येतो तो असं कापल्यामुळे येत नाही. हे बघा आता असं कापून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला याला सरळ करून घेऊया आपण याला. हे बघा सरळ करून घेऊया. कधी पण लक्षात ठेवा की कपड्याची कैची वेगळी असते आणि पेपर कापायची कैची वेगळी वापरा. दोन्ही एकत्र एकच कैची दोन्हीकडे वापरू नका, नाहीतर त्या कात्रीची धार खराब होते. हे बघा आता आपण आतल्या साईडला आर्महोलला शेप देऊन घेऊया. हे बघा अशा पद्धतीने शेप देऊया. तुम्हाला जर व्हिडिओत काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. हे बघा आता आपण कटोरीला गोल आकार देऊन घेऊया असा. कुणाचा गळा 7 इंचही असू शकतो किंवा 6 इंचही असू शकतो. पण कटोरी कापताना म्हणजे गळा कापताना आपल्याला अर्धा इंच थोडासा कमी कापला तरी चालतं. मग आपण कटोरी जॉईन करताना इथून कटोरीच्या साईडने थोडं गोल आकार देऊन गळा थोडासा मोठा करू शकतो. आता बघा आपली योग झालेला आहे कापून. साईड पट्टी पण तयार झालेला आहे. आता मागचा गळा तुम्हाला मी कापून दाखवते. त्याच्या आधी मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप देणार आहे, ती नक्की लक्षात ठेवा आणि तुम्ही पण ती वापरा. हे बघा असा फोल्ड करून आपल्याला टक्सचा मध्य काढून घ्यायचा आहे. मार्जिनची जागा सोडून द्यायची आहे आणि हे फोल्ड करून मध्य काढून घ्यायचा. हे बघा 3.5 इंचाचा मी इथे टक्स मारते, कारण की टक्स हा कधीही गळ्याच्या वरती नसावा. जर गळा लहान असता तर टक्स माझं 4.5 इंचाचा वगैरे असता, पण ही गळा रुंदी खूप मोठी आहे आणि ब्लाऊजची लांबीही कमी आहे, त्याच्यामुळे आपली टक्सची लांबी आपण कमी घेतली. आपण 3.5 इंचच घेतलेली आहे. गळ्यापेक्षा कधीच टक्स मोठा नसावा. हे बघा आता आपण समजा हा टक्स असा मारतो. शिवताना आपण हा टक्स असा शिवून घेतल्यावर तुमच्या लक्षात येत असेल, कदाचित तुम्ही शिवताना ब्लाऊज हे लक्षात आलं असेल तुमच्या, की आपण जो असा टक्स मारल्यावरती, हे बघा असा टक्स मारल्यावरती तुम्हाला थोडासा गोल आकार दिसत असेल. हे बघा जो पाठीचा भाग आहे ना तो वरती जातो आणि हा जो कमरेकडचा भाग आहे फिटिंग साईडचा तो खाली येतो. अशी सरळ फिटिंग नाही आहेत. तुम्ही कदाचित कोणाच्या अंगावरील ब्लाऊजमध्ये हे नोटीसही केलं असेल की मागून असा गळा उंच जातो आणि कमरेच्या साईडचा भाग खाली येतो. त्यासाठी असं आपल्याला 1/2 इंचाने क्रॉस करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला कापून दाखवते. कापल्यावर तुमच्या लक्षात येईल. हा जो एक्स्ट्रा भाग असतो ना हा थोडा कापून घ्यायचा. असाच आपण समोरच्याही भागात कापून घेतलेला आहे. हे बघा किती व्यवस्थित सरळ आलेले आहे. याने ही छोटीशी गोष्ट आहे, पण याच्यामुळे काय होतं, जे पाठीत झोल होतो आणि जे पाठीमागचा भाग असा उंच उंच होतो तो इथे होत नाही. आपल्या कमरेकडचा भाग खालीवर असा जो होतो तो होत नाही. एकदम फिनिशिंग चांगली येते. हे बघा आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी पण आपण वाढवून घेतलेली आहे. आपल्याला कपड्यावर हिला वाढवायची गरज नाही. जेव्हा आपण दुसरी क्रॉसपट्टी अशी याला जॉईंट करणार एवढं शिलाईत जाईल, तर एकदम परफेक्ट असं मागच्या बाजूला ती सेट होणार आहे. हे बघा आता आपण हे तुम्हाला मी दाखवते, कटोरी वाढून दाखवते. आपण दुसरा पेपर घेऊया, त्याच्यावर मी तुम्हाला कटोरी फर्मा कटिंगचं करून दाखवते. हे बघा आहे ना, ही कटोरी आहे तशी आपण हिला एकदम एक्झॅक्ट छापून घेऊया. तुम्ही एकदम सुरुवात करत असाल तर इथे नेहमी एक छोटीशी पिन लावून घ्यायची, जेणेकरून ही जी कटोरी छापताना ती हल्ली जात नाही. हे बघा आणि आहे त्याच्यावर आपल्याला एकदम असं याला निशाण मारून घ्यायचं आहे. कटोरी जेव्हा आपण ही छापतोय तेव्हा अजिबात हिला
पाव इंच किंवा एक लाईनही मागे पुढे करायची नाही, त्याच्याने काय होईल, कटोरीमध्ये मापे चुकले जाईल. हे बघा आहे तसे आपल्याला छापून घ्यायचं. हा जो मध्य आहे त्याचा आपण निशाण लावून घेतलेला आहे. आपल्याला 1 इंच आता ह्या कटोरीमध्ये वाढवायचं आहे. 1 इंच आपण जर मोठं कटोरीचं माप असेल तर 1.5 वाढवतो आणि 40-42 असलं तर आपण 1.25 आणि 2ही वाढवतो. जसं कटोरीचं माप असेल तसं आपल्याला वाढवायचं आहे. इथे आपण 1 इंचाने इथे वाढवलेलं आहे. दोन्ही साईडला 1-1 इंच वाढवायचं आहे. आपण यालाही इथे खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेतलं आहे. 1.25 इंच टक्सला घेतलेला आहे आणि गळ्याच्या साईडला 1/2 इंच घ्यायचं आपल्याला बटनपट्टीसाठी आणि इथे हे गळ्याच्या साईडला आपल्याला 1/2 इंच घ्यायचं. आणि आता आपल्याला हे सगळे निशाण जोडून घेऊया. कटोरीच्या भागाचे आहे त्याच्यावर एक्झॅक्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. जर आपण जास्त मागे पुढे केले तर मापे चुकू शकतात, कटोरी लहान मोठी होऊ शकते. आता आपण हे जोडून घेऊया. हे बघा मी तुम्हाला दाखवते. थोडंसं वरती घ्यायचं आणि हळूहळू करत थोडं थोडं वाढवत जायचं आहे. हे बघा एकदम परफेक्ट अशी गोल कटोरी तयार होते. हे बघा तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. तसेच माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजच्या डिझाईनही अपलोड आहेत, त्या व्हिडिओंनाही प्रतिसाद द्या. हे बघा अशा पद्धतीने आपण याला कापून घेऊया कटोरीला. मला असं सांगताना बोलताना थोडासा घाबरल्यासारखं होतं, त्यामुळे मला सांगताना थोडी अडचण निर्माण होते. पण मी पूर्ण प्रयत्न करते की व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित डिटेल सगळं दाखवण्याचा. हे बघा आता अशा पद्धतीने आपली कटोरी कापून झालेली आहे आणि आपण आता याला वाढवून घेतले. याला आपण जर वाढवलेले थोडंसं क्रॉस असेल तर त्याला आपण असं सरळ करून कापून घेऊया. आता मी तुम्हाला टक्सचं निशाण मारून दाखवते. हे बघा इथे आपल्याला 1 इंच आपण वाढवले ना, तर आपल्याला 1 इंचच घ्यायचं आहे. जर आपण 1.5 इंच वाढवलं असतं तर 1.5 इंच घेतलेलं असतं. आणि कटोरीच्या टक्स आपल्याला 2.5 इंचाचा द्यायचा आहे. नॉर्मली थोड्या मोठ्या कटोरीला आपण 2.25-3 इंचाचा टक्स मारतो. हे बघा आता आपण याला मी तुम्हाला दाखवते स्टॅपलरने पिन मारून की कटोरी किती छान प्रकारे तयार झालेली आहे. हे बघा खूप सुंदर अशी कटोरी तयार झाली. हे बघा कटोरीला टोक पण खूप छान प्रकारे येतं, शिवतानाही एकदम व्यवस्थित दिसते. हे बघा गोलाकार अशी आलेली आहे, कुठेच चपटी किंवा लंब्या आकाराची नाही आहे, एकदम गोल व्यवस्थित आलेली आहे. हे बघा मी तुम्हाला येथे जोडून दाखवते. आता कटोरी ही साईड भागापेक्षा नेहमी थोडीशी जास्तच असते का, कारण त्याचं तुमचं कारण सांगते. हे बघा जर आपण अशी त्याला कट टू कट लावलं तर ते थोडासा मागे पुढे होऊ शकतो दोन्ही भाग. म्हणून कटोरी नेहमी शिवताना जो साईड योग आहे त्याच्यापेक्षा थोडंसं टोक पुढे घेऊनच त्याला आपल्याला शिवायची असते. हे बघा जर तुम्ही थोडंसं पुढे घेऊन शिवलं तर ते व्यवस्थित परफेक्ट अशी कटोरी तयार होते. हा आपला क्रॉस भाग झालेला आहे क्रॉस पट्टीचा. आता आपल्याला काहीच वाढवून घ्यायचं नाही आहे आणि हा आपला गळ्याचा मागच्या पट्टीचा भाग आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जर ह्या व्हिडिओत काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला समजलं नसेल तर मला सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.